मॉर्निंग. ओम नमः शिवाय. गीताच्या दिनी तुमचे सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत. सकाळचे जवळपास 8:30-9 वाजलेले आहेत. माझं काम आवरून झालेलं. आता करायची मला देवपूजा. त्याच्यावर करून घेणार आहे चहा माझ्यासाठी आणि सगळ्या मैत्रिणींना एकदा बोलता येते. गुड मॉर्निंग. ओम नमः शिवाय. गीताच्या दिनी तुमचे सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत. जवळपास 8:30 वाजलेले आहेत. सगळं आवरून झालेलं आहे. मस्त चकाचक घर झालेलं आहे. आता करून घ्यायची देवपूजा. त्याच्या अगोदर चहा करून घेता येते. नंतर कामाला सुरुवात करता येते. आणि दीपावली जवळ आलेली. कांदा कट करून घेतलेला आहे. आपल्याला चिवड्यासाठी नंतर लागणार आहे. अशी एक कामं करता करता अख्खा दिवस संपून चाललाय. त्याच्यामध्ये डेकोरेशन, त्याच्यामध्ये व्हिडिओ बनवणं, त्याच्यामध्ये ब्लाऊज शिवणे, असे खूप सारे कामं करून झालेले इथं. आणि आणखीन तर भरपूर सारे काम करायचे आहेत. माझी साडीची शॉपिंग राहिलेली आहे. नंतर दिदी आल्यावर तिला ड्रेस घ्यायचा का नाही तिच्या मनावर आहे ती गोष्ट. ड्रेस पाहायला जायचंय आता लातूरला गेल्यानंतर. तिथं आहे तोपर्यंत तिथले काम करून घेणार आणि नंतर तिथं गेल्यानंतर तिथल्या कामाला सुरुवात होणार आहे. म्हणजे राहिलेली शॉपिंग आपल्याला तिथे गेल्यानंतर पूर्ण करायची. आणि माझ्या थोड्याफार साड्या ती राहिलेल्या आहेत त्या पण आपल्याला घेऊन यायच्या आहेत. आता चहा करून घेते आणि नंतर देवपूजा करते आणि तुमच्याशी दिवसभर बोलणारच आहे. बघू शकता तुम्ही फक्त झोपण्यापुरती जागा मी शिल्लक ठेवलेली आहे. बाकी पूर्ण बेड आपला एवढा भरून गेलेला आहे. कालचं केलेलं डेकोरेशन फॅनखाली ठेवलेलं तसंच ठेवलेलं होतं. आणि त्याचबरोबर बऱ्याच काही वस्तू आहेत जेणेकरून आपल्या डेकोरेशनसाठी लागणार आहेत. आणि एवढा सगळा राडा आता घरामध्ये झालेला आहे. त्याचबरोबर जे आपण मशीनवर शिव घ्यायला लागलोत कपडे तर त्याचाही राडा थोडाफार झालेला आहे. बेडवरचा राडा तुम्ही पाहिला असणार आहे. आणि भरपूर सारा त्याच्यावरती राडा म्हणजे डेकोरेशन. तर राडा म्हणता येणार नाही कारण ते खूप उत्साहाचं वातावरण आणणार आहे आपल्या. आणि आली आहे दीपावली. त्याच्यामुळे आपला उत्साहाला आता पारावर राहिलेला नसणार आहे. एवढा आनंद असते, एवढा उल्हास असते कामाचा तर अजिबात आपण थकत नाही आता या दिवसामध्ये तरी. रिलॅक्स मध्ये बेडरूम मध्ये येऊन बसलेली आहे. चहा घ्यायचा मस्त पैकी निवांत आणि छान विचार करायचा की आपल्याला आता पुढे काय काय करता येईल. आणि माझा तर उत्साह अगोदरच वाढलेला असते. प्रत्येक सणाला ही अशीच कंडिशन असते माझी तर की काय करावं काय नाही, किती करावं किती नाही हे असं होऊन जाते. त्याच्यानंतर मग जे काय आपले हात पाय दुखणार ते आता दीपावली नंतर. मस्त चहा झाला मैत्रिणी. या चहा घ्यायला सगळे. आणि मी आता हे कुशन कव्हर काढलेले आहेत. सोफ्यावरचे पडदे काढलेले आहेत खिडकीचे. आता दरवाजाचे काढून घ्यायचे आणि सगळं मला आता मशीनला धुवायला टाकायचे. मला एकदा चहा घेता येते, देवपूजा करता येते. आणि जे काही मशीन मध्ये कपडे हे टाकायचे छोटे मोठे काम आहेत तर ते करून घ्यायचे. आणि नंतर आणखीन एकदा डेकोरेशनला सुरुवात करायची. आणि स्वयंपाक हे सून उठल्यानंतर करायचं. दिवाळीमध्ये एवढं भारी वाटतंय. आता आकाशकंदील लागले दारामध्ये. हे आणखी मी तर लावलेलं नाही पण शेजारी हे आकाशकंदील दिसायले ते एवढं छान वाटायला लागले, एवढं मस्त वाटायला लागले. आणि काल मी डेकोरेशन माझ्या घराचं केलेलं आहे थोडंफार. ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ते कशासाठी केले ते पण तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला पण ते आयडिया येईल की आपण पडदे हे थोडेसे चेंज केले तर आपलं घर किती सुंदर दिसते. आणि खूप छोट्या छोट्या बेसिक गोष्टी असतात त्या जर ऍड केल्या ना मला एकदम भारी वाटतंय. आणि वाटतंय की आजच दीपावली आली का काय की. रात्री मला अक्षरशः तसंच वाटायला होतं की आजच दीपावली आहे, आजच लक्ष्मीपूजन आहे काय की. आता रोज मी ही अनुभव घेणार आहे तेवढ्याच उत्साहामध्ये आणि तेवढ्याच जोशामध्ये. त्याबरोबर ते आनंद शेअर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. चला आता राहिला चहा घेते आणि देवपूजा करून नंतर मी दाखवते तुम्हाला हॉल. आपली तर दीपावलीची तयारी आता सुरू झालेली आहे. आता देवांच्या कपड्यामध्ये थोडस चेंज पण आणायचं आहे. त्याच्यामुळे आज ड्रेस थोडेसे चेंज करून घ्यायचे देवांचे, विठ्ठल रुक्माईचे. आता बघू कुठला आवडते आपल्याला. आणि रेड कलर येलो कलर वापरून झालेला आहे अशामध्ये. त्याच्यामुळं आज थोडासा बदल करणार आहे. दाखवते मी तुम्हाला. तर त्यातले कुठले छान वाटतील ते पाहिजेत. आता कुठला कलर छान वाटणार आहे आपल्या विठ्ठल रुक्माईला. आता फेंट घेऊ कारण डार्क वापरून झालेले येतं. तर फेंट ड्रेस मला घालून घ्यायच्या येतं. अशा पद्धतीने आता निवडलेला आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने निवडले. आता ह्याच्या ओढण्यात हे घेते काढून आणि देवांना आपल्या विठ्ठल रुक्माईला घालून घेते. बघा विठ्ठलाला ड्रेस घालून घेतलेला आहे आणि
छोटी आहे अशी टोपी पण घातलेली आहे. असा छोटासा गंध लावून घ्यायचा म्हणजे एकदम छान. बघा किती छान वाटायले ना. आता डेकोरेशनचं करून घ्यायचे आणि दीपस्तंभ करून घ्यायचा आहे मला. आणि माझ्याकडे जे काही पणत्या आहेत त्याच्यापासून तयार करायचे. फेविकॉल वापर केलेला आहे आणि त्याच्याबरोबर एमसीलचा वापर केलेला आहे जेणेकरून पॅक बसावते, अजिबात हलू नये. आणि जे काय आपले संक्रांतीचे बोळके ते असतात आणि दिवे याच्यापासून आता हे स्टँड तयार केलेलं आहे. आता एकदा करून ठेवणार आहे 2-3 तासामध्ये. ते थोडंसं सुकल्यानंतर आपल्याला त्याला कलर लावून घ्यायचा आहे. बघा किती सुंदर दिसायले. आपण घरच्या घरी अशा बऱ्याच वस्तू करू शकतो. एकतर करणंही सोपं आहे आणि नंतर दिसायला फार सुंदर दिसणार आहे. तुम्ही नक्की करा. आणि स्वयंपाकामध्ये करून घेतले मी एक साईडला वरण आणि एक साईडला केलेला आहे भात. आता वरण फोडणी देऊन घेणार आहे आणि रात्रीची एक पोळी आहे. तर मग आता जेवण करून घ्यायचे. आणि सुनी तर भात वरण खाणार आहे फक्त. मी शिळी पोळी खाईन आणि त्याच्याबरोबर भात वरण आता करून घेते आणि राहिलेले कामं करायचे आपल्याला. जेवण हे सगळं आवरून झालेलं आहे. भरपूर सारं काम करून झालेलं आहे. आणि एक तुम्हाला गोष्ट दाखवायची होती. तर आज मी बनवलेला आहे छोटा व्हिडिओ होम डेकोरेशनचा. तर म्हणलं चला रेग्युलरच्या मैत्रिणी नाही आपण दाखवता येते की आपण कसं घर आवरलेलं आहे आणि मस्त असं डेकोरेशन झालेलं आहे. खूप सुंदर वाटायला लागले आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. बघा किती सुंदर दिसायला एकदम मस्त वाटायला लागले. तर मी आता समोरच्या कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते. बघा पूर्ण आवरून घेतलंय. लाइटिंग लावलेली आहे पण ही संध्याकाळची वेळ नाही ना त्याच्यामुळं एवढी लाइटिंग तुम्हाला लक्षात येत नस. बघा सुंदर असं लाइटिंगचं डेकोरेशन मी करून घेतलं होतं. त्याचबरोबर सोफ्यावरचे पिलो बदलून घेतलेले आहेत आणि हे होममेड आहेत. मी घरच्या घरी तयार केलेले आहेत. आणि काल जे आपण दिव्याचं स्टँड बनवले मी आणखीन व्हिडिओ शेअर केला नाही, आज करणार आहे. तर त्याचा जे आकार आहे तर त्याच्यापेक्षा हा वेगळ्या आकारामध्ये पण तयार केलेले आहेत. जर आवडला असेल तर ह्या डिझाईनमध्ये पण तुम्ही करू शकता. आणि मस्त लाइटिंग हे लावून घेतली होती कारण हा व्हिडिओ मला छोटा व्हिडिओ बनवायचा होता यूट्यूबला टाकण्यासाठी. आणि बघा कसं मस्त वाटायलंय आणि एकदम जसं काही दिपोळी आली असं मला तर वाटायलंय माझं घर बघून. आणि सुंदर असं सजवण्यात आलेलं आहे. मैत्रिणींनो तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही दिपोळीमध्ये असं काही डेकोरेशन हे नक्की करू शकतात. तर एकदम जवळून दाखवते. तर ह्यातले बरेच दिवे हे विजलेले आहेत. साईडला हे फुलं आणि पाण्याचं आपलं कॉर्नर तयार केलेला आहे. त्याचबरोबर थोडीफार लाइटिंग हे लावून घेतलेली आहे आणि खूप सुंदर वाटायला लागलं होतं. आता तरी दिवे हे विजलेत आणि तुम्ही बघू शकता इथं समई अशी सुंदर लावून ठेवलेली आहे. आणि समईच्या साईडला सुद्धा असं डेकोरेशन मी करून घेतलेलं आहे आणि फार सुंदर वाटायला लागलं होतं सगळंच. आणि पाहिल्यानंतर तर वाटायला जसं काय की दिपोळी ही आपली आलेली आहे. त्याच्यामध्ये गालीचं हे टाकून घेतलेलं आहे. पूर्ण हॉल मी दाखवलेला आहे तुम्हाला. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि अशा नवीन नवीन आयडिया तर घेऊन येणार आहे. त्याचबरोबर डेली रुटीनचा सुद्धा व्हिडिओ असणार आहे. तर आता मी इथंच माझा व्हिडिओ संपवते. बाय.